Welcome all students to our channel Education with Fun and Joy. Today we are learning a lesson from Standard 6, subject Science. The name is The Living World. Students, we are learning second lesson of standard 6. The lesson name is The Living World. So we have learned some characteristics of living things. आपण लिव्हिंग थिंगची काही कॅरेक्टरिस्टिक्स याच्यामध्ये अभ्यासलेली आहेत. त्याच्यामध्ये पहिलं जे होतं ते ग्रोथ होतं. ग्रोथचा अभ्यास आपण केलेला आहे. ग्रोथमध्ये आपण ग्रोथसाठी आवश्यकता असते ती फूडची, तर ते फूड हे ग्रोथसाठी आवश्यक असतं हे आपण अभ्यासलेलं आहे. आफ्टर दॅट फोटोसिंथेसिसचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. देन रेस्पायरेशन म्हणजेच श्वसनाचा आपण अभ्यास केलेला आहे. श्वसन हे सुद्धा सजीवांचं एक लक्षण आहे, कॅरेक्टरिस्टिक आहे. त्यानंतर एक्सक्रिएशन हे सुद्धा सजीवांचे एक लक्षण आहे, त्याचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. पार्ट 1 आणि पार्ट 2 याचे 2 व्हिडिओ आपण बनवलेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांचा अभ्यास केलेला आहे. ते व्हिडिओ तुम्ही पाहून त्याची माहिती घेऊ शकता. आफ्टर दॅट वी हॅव लर्न अबाउट रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली अँड मुवमेंट. म्हणजे रिस्पॉन्सिव्हनेस म्हणजे एखाद्या घटनेला किंवा एखाद्या क्रियेला प्रतिसाद देण्याची क्षमता ही सजीवांमध्ये असते, याचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर रिप्रोडक्शन म्हणजे सजीव स्वतःसारखा जीव निर्माण करतो, त्याला रिप्रोडक्शन असे म्हणतात. म्हणजे वनस्पती आणि प्राणी दोन्हीसुद्धा स्वतःसारखा सजीव निर्माण करत असतात. ही लक्षणं आपण याच्यामध्ये बघितलेली आहेत. त्यानंतर आपण पुढची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ती बघणार आहोत. त्यामध्ये पुढचं आहे ते म्हणजे अ डेफिनेट लाईफस्पॅन. पुढचं जे कॅरेक्टरिस्टिक आहे ते आहे अ डेफिनेट लाईफस्पॅन. तर यामध्ये बघा आपण या कॅरेक्टरिस्टिकचा अभ्यास करणार आहोत. अ डेफिनेट लाईफस्पॅन. तर अ सर्टन स्टेज ऑफ लाईफ लिव्हिंग थिंग्स बिकम कॅपेबल ऑफ रिप्रोडक्शन. म्हणजे एका निश्चित वेळेला काय होतं बघा, एका निश्चित स्टेजला सजीव हे स्वतःसारखा जीव निर्माण करायला कॅपेबल होतात, म्हणजे रिप्रोडक्शनसाठी कॅपेबल होतात. लेटर ऑन इन द लाईफ रिप्रोडक्शन स्टेज देअर ऑर्गन्स बिकम वीक अँड स्टील लॅटर देअर लाईफ कम्स टू अन एंड. म्हणजे बघा, आफ्टर रिप्रोडक्शन एकदा जर का रिप्रोडक्शनची प्रोसेस त्या सजीवानं पूर्ण केलेली असेल, त्यानंतर त्याचे जे ऑर्गन्स आहेत ते कमकुवत बनतात, अशक्त बनतात आणि त्यानंतर त्याच्या जीवनक्रियेचा म्हणजे जीवनाचा काय होतो, शेवट होतो. इन द अदर वर्ड्स लिव्हिंग थिंग्स डाय. म्हणजेच त्या सजीवांचा काय होतो, मृत्यू होतो. द लाईफस्पॅन ऑफ डिफरंट ॲनिमल्स अँड प्लांट्स आर डिफरंट. बघा, तर प्रत्येक सजीवाचा, मग ते प्लांट्स असतील आणि ॲनिमल्स असतील, त्यांचा जो जीवनक्रम आहे, लाईफस्पॅन आहे, तो वेगवेगळा आहे. फॉर एक्झाम्पल, द लाईफस्पॅन ऑफ द डॉग इज अबाउट 12 to 18 इयर्स. म्हणजे डॉगचा जो लाईफस्पॅन आहे तो 12 ते 18 वर्षे आहे. व्हाईल ऑस्ट्रिच लाईव्स फॉर 50 इयर्स. म्हणजे शामृगाचा लाईफस्पॅन आहे 50 इयर्स. यू मे हॅव वंडर्ड what exactly the living things are, how they come into being and so on. आता बघा, हे तुम्हाला माहीत आहे का? डू यू नो द लाईफस्पॅन ऑफ द जायंट टर्टल फाउंड ऑन द गॅलापागोस आयलँड इन साऊथ अमेरिका इज अबाउट 170 इयर्स. जे साऊथ अमेरिकेमध्ये गॅलापागोस नावाचं एक इजलँड आहे, त्या इजलँडमध्ये एक कासव आहे आणि त्याचं जे आयुर्मान आहे, लाईफस्पॅन आहे, ते 170 वर्षे आहे. ऑन द अदर हँड द लाईफस्पॅन ऑफ द मे फ्लाय रेंजेस
रेंजेस फ्रॉम 1 hour टू 24 hours. म्हणजे बघा हे जे इथं माशी दाखवलेली आहे किंवा माशीचा जो लाईफस्पॅन असतो तो 1 तास किंवा जास्तीत जास्त 24 तास असू शकतो. त्यानंतर बघा कॅन यू टेल, हे तुम्हाला सांगता येते का बघा. ऑब्झर्व अ हनीकॉम अँड अ वॉल. या हनीकॉमचं आणि वॉलचं काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. व्हॉट दे आर मेड ऑफ. म्हणजे हे जे वॉल आहे ही ब्रिकपासून बनलेली आहे, ब्रिक्सपासून बनलेली आहे. आणि हनीकॉम्ब आहे ते छोटे छोटे इथं कंपार्टमेंट्स तुम्हाला दिसत आहेत. हे 1 2 3 4 यासारख्या कंपार्टमेंटपासून हे हनीकॉम्ब बनलेलं आहे. यू मे हॅव सीन द स्मॉल कंपार्टमेंट्स ऑफ अ हनीकॉम्ब. These compartments are joined together to form a honeycomb. म्हणजे हे कंपार्टमेंट जे आहे, जसं ही वॉलला या ब्रिक्स जॉईंट झालेल्या आहेत, एकमेकांना जॉईंट करून ते वॉल तयार केलेले आहे. त्या पद्धतीनं हे जे हनीकॉम्ब आहे ते या पद्धतीनं हे जे कंपार्टमेंट्स आहेत ते एकमेकांना जॉईंट करून बनवलेलं असतं. अ वॉल हॅज ब्रिक्स. टू कन्स्ट्रक्ट अ वॉल वी फर्मली जॉईन द ब्रिक्स टुगेदर. अ सेल्युलर स्ट्रक्चर. म्हणजे आपण ज्या अभ्यास करतोय तो सेल्युलर स्ट्रक्चरचा अभ्यास करतोय. तर सेल्युलर स्ट्रक्चर म्हणजे पेशीची रचना, पेशी रचना. तर पेशी रचना ही तुम्हाला सजीवांमध्ये आढळते. लिव्हिंग थिंग्स आर मेड ऑफ स्मॉल युनिट्स कॉल्ड सेल्स. म्हणजे लिव्हिंग थिंग्स आहेत त्या स्मॉल युनिट्स पासून बनलेल्या आहेत, त्यालाच आपण सेल्स असं म्हणतात. सेल्स म्हणजे मराठीमध्ये त्याला पेशी असं म्हणतात. म्हणजे पेशींपासून लिव्हिंग थिंग्स बनलेल्या असतात. ऑल द ॲक्शन्स अँड प्रोसेसेस इन द बॉडीज ऑफ लिव्हिंग थिंग्स आर ब्राउट अबाउट विथ द हेल्प ऑफ दीज मायक्रोस्कोपिक सेल्स. म्हणजे बघा ऑल द ॲक्शन्स अँड प्रोसेसेस म्हणजे सगळ्या ज्या आपल्या शरीरामध्ये ॲक्शन्स आणि प्रोसेस घडतात त्या बघा विथ द हेल्प ऑफ मायक्रोस्कोपिक सेल्स, त्या आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या छोट्या छोट्या पेशींद्वारे घडत असतात. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय सम लिव्हिंग थिंग्स आर मेड ऑफ अ सिंगल सेल. दीज आर कॉल्ड युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. म्हणजे बघा काही जे लिव्हिंग थिंग्स असतात, काही लिव्हिंग थिंग्स या सिंगल सेल्सपासून बनलेल्या असतात. सिंगल सेल म्हणजे एकच पेशी, त्यापासून बनलेल्या असतात. दीज आर कॉल्ड युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकताय हा जो अमिबा नावाचा एक प्राणी आहे आणि हा पायरेमॅशियम नावाचा प्राणी आहे. हे प्राणी तुम्हाला पाण्यामध्ये आढळतात. तर आणि ते जर का तुम्हाला पाहायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला मायक्रोस्कोपचा आधार घ्यावा लागतो. इतके ते छोटे असतात. म्हणजे एकच पेशी असते त्याच्यामध्ये, ओन्ली सिंगल सेल. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय. म्हणजे ह्याला म्हणून तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असे म्हणतात. एक पेशीय प्राणी, एकच पेशी असणारे हे जे 2 प्राणी आहेत, म्हणून ह्याला युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असं म्हटलं जातं. ऑन द अदर हँड द लिव्हिंग थिंग्स दॅट आर मेड ऑफ मेनी सेल्स आर कॉल्ड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. ऑन द अदर हँड म्हणजे दुसऱ्या बाजूला जर का आपण लिव्हिंग थिंगचा विचार केला तर ते जे प्राणी आहेत ते मेनी सेल्सपासून बनलेले असतात, म्हणून त्यांना मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणजे बहुपेशीय प्राणी असं त्याला म्हटलं जातं. आता या ठिकाणी तुम्ही हा कॉक्रोच, हे या ठिकाणी हे पिजन तुम्ही बघू शकताय. तर हे जे आहेत हे आणि मानव, त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये आपण जे पाळतो ते मांजर, कुत्रा यांसारखे जे प्राणी आहेत, मुंगी, हे आपल्याला दिसू शकतात. झाडं आपल्याला दिसू शकतात, गवत दिसू शकतं. म्हणजे हे सगळे दिसण्याचं कारण म्हणजे ते अनेक पेशींपासून म्हणजे मल्टीसेल्सपासून बनलेले आहेत. अनेक पेशींपासून ते बनल्यामुळे ते आपल्याला दिसतात. त्यासाठी मायक्रोस्कोप वापरावी लागत नाही. द अमिबा अँड सम अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर व्हाईल मॅन, काव, माऊस, कॉक्रोच, एलिफंट्स, बनियान ट्री, द ओनियन प्लांट एटसेट्रा आर ऑल मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. म्हणजे जे जे बघा तुम्हाला या ठिकाणी सजीव म्हणजे प्राणी आणि वनस्पती, प्लांट्स अँड ॲनिमल्स तुम्हाला दिसतात
ते असतात मल्टीसेल्युलर. आणि जे तुम्हाला दिसत नाहीत, जे बघण्यासाठी तुम्हाला मायक्रोस्कोपचा आधार घ्यावा लागतो, ते असतात युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. ऑल द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स आर सीन इन एव्हरी सेल ऑफ अ लिव्हिंग थिंग्स. म्हणजे ज्या काही मल्टीसेल्युलर आणि युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये जे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात, ते मल्टीसेल्युलर आणि युनिसेल्युलर असलेल्या प्राण्यांमध्ये ज्या काही पेशी असतात त्यामध्ये तुम्हाला दिसतात. वेदर इट इज युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर. म्हणजे तो मल्टीसेल्युलर असू द्या नाहीतर युनिसेल्युलर असू द्या, त्याच्यामध्ये जी कॅरेक्टरिस्टिक्स असतात सजीवांची ती दिसत असतात. ते श्वसन करतात, रेस्पायरेशन करतात, त्यांची ग्रोथ होते, त्यांचं रिप्रोडक्शन होतं. म्हणजे ते स्वतःसारखा दुसरा सजीव निर्माण करतात. ते रिस्पॉन्सिव्ह असतात, म्हणजे ते एखाद्या घटनेला प्रतिसाद देतात. त्यानंतर त्यांचा एक डेफिनेट लाईफस्पॅन असतो, म्हणजे ते आणि त्यांच्यामध्ये सेल्युलर स्ट्रक्चर असतं. म्हणजे बघा, सेल्युलर स्ट्रक्चर इज द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स इवन दो द नंबर ऑफ सेल्स मे व्हेरी. त्यानंतर आपण इथं बघू शकता. आता कॅरेक्टरिस्टिक्स तर आपण सगळी बघितलेली आहेत. आता आपण थोडी वेगळी माहिती घेऊया. कॅन यू टेल. आता हे तुम्हाला सांगता येते का बघा. इन व्हॉट वे आर प्लांट्स अँड ॲनिमल्स युजफुल टू अस. म्हणजे कोणत्या मार्गाद्वारे किंवा कशा प्रकारे आपल्याला प्लांट्स अँड ॲनिमल्स हे युजफुल आहेत, म्हणजे उपयोगी आहेत. म्हणजे बघा, युजफुल लिव्हिंग थिंग्सचा आपण आता अभ्यास करणार आहोत. युजफुल म्हणजे उपयोगी सजीव. उपयोगी सजीव कुठले कुठले आहेत? मग ते काही प्राणी आहेत आणि काही वनस्पती आहेत. प्लांट्स आर युज्ड फॉर हाऊसहोल्ड ॲज वेल ॲज इंडस्ट्रीयल पर्पजेस. म्हणजे बघा, वनस्पतींचा उपयोग हा घरगुती कामासाठी आणि त्याचप्रमाणे इंडस्ट्रीयल पर्पजेससाठी होत असतो, म्हणजे उद्योगधंद्यामध्ये सुद्धा होत असतो. फॉर एक्झाम्पल, फेनुग्रीक म्हणजे त्याला आपण मेथी म्हणतो. आपण मेथीची भाजी करत असतो घरामध्ये. पोटॅटो भाजी करतो. ओकरा म्हणजे भेंडी. ॲपल हे आपण खातो. बनाना आर युज्ड ॲज फूड. म्हणजे या सर्वांचा आपण वापर हा आपल्या अन्नासाठी करत असतो. व्हाईल वसाका म्हणजे त्याला अडुळसा म्हणतो आपण. हिरडा, बेरडा, ॲस्पार्गस आर युज्ड ॲज मेडिसिन. म्हणजे ह्या अडुळसा वगैरे ह्या ज्या वनस्पती आहेत, हिरडा, बेरडा, वसाका, तर ह्या वनस्पतींचा उपयोग हा औषधामध्ये होत असतो, औषध म्हणून होत असतो. ॲनिमल्स आर ऑल्सो युजफुल टू अस. फक्त वनस्पतीच आपल्याला उपयोगी आहेत असं नाही, तर प्राणीसुद्धा आपल्याला उपयोगाचे आहेत. डॉग्स, कॅट, काउज, बफेलोज आर केप्ट फॉर डोमेस्टिक युजेस. म्हणजे बघा, आपण काय करत असतो? कुत्रा, मांजर, काउज म्हणजे गाई, त्यानंतर बफेलोज, तर हे आपण डोमेस्टिक युजेससाठी वापरत असतो. फिश, शीप, फाऊल आर युज्ड ॲज फूड. म्हणजे आपण फिशचा वापर, फाऊलचा वापर आणि शीपचा वापर हा खाद्यासाठी करतो, अन्नासाठी करतो. व्हाईल ॲनिमल्स लाईक हॉर्सेस, ऑक्सेन, कॅमेल प्रूव्ड युजफुल इन व्हेरियस ऑक्युपेशन्स. म्हणजे हॉर्सेसचा, ऑक्सेनचा आणि कॅमलचा उपयोग आपण वेगवेगळ्या ऑकेजनसाठी करत असतो. द अर्थवर्म इज व्हेरी युजफुल इन ॲग्रिकल्चर. आता गांडुळासारखा जो प्राणी आहे तो सुद्धा ॲग्रिकल्चरमध्ये, शेतीमध्ये खूप महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांचा मित्र असं अर्थवर्मला म्हटलं जातं. अर्थवर्म इज अ व्हेरी बेस्ट फ्रेंड ऑफ फार्मर्स. ओके. आता बघा, आता आपण अभ्यास करूया हार्मफुल लिव्हिंग थिंग्स. आता हार्मफुल, आता या ठिकाणी लक्ष द्या. या ठिकाणी तुम्ही चित्र बघू शकताय. हे चित्रांचं तुम्ही निरीक्षण करा. यामध्ये काही प्राणी आहेत. विंचू आहे,
स्कॉर्पिनो असं म्हणतात त्याला, कोळी आहे, हे रॅट्स आहेत, रॅट आहे, हे लिझार्ड आहे, त्यानंतर या काही वनस्पती आहेत. आता हे काय, ह्यांना बघितल्यानंतर ह्याचा काही उपयोग आहे असं तुम्हाला कधीच वाटणार नाही, बरोबर? ठीक आहे. तर आता हे जे आहेत हे हार्मफुल आहेत, आपल्यासाठी घातक आहेत, ज्यांच्यामुळे आपला जीवसुद्धा जाऊ शकतो, म्हणून यांना अतिशय घातक असं म्हटलं जातं. हार्मफुल लिव्हिंग थिंग्स असं यांना म्हटलं जातं. आता बघा, सम ॲनिमल्स अँड प्लांट्स अराउंड अस आर हार्मफुल टू मॅन. म्हणजे बघा, आपल्या सभोवती असणारे काही जे प्राणी आहेत हे माणसासाठी हार्मफुल आहेत. फॉर एक्झाम्पल, मॉस्किटोज अँड फ्लाईज स्प्रेड डिसीजेस. मॉस्किटोज म्हणजे डास आणि माशा हे काय करतात, रोग प्रसार करण्याचं काम करतात. कॉक्रोचेस, माईस, रॅट्स डिस्ट्रॉयड आवर फूड. कॉक्रोच, माईस म्हणजे उंदीर आणि घुशी हे काय करत असतात, तर आपलं अन्न हे नाश करण्याचं काम करत असतात. लाईस टेक्स also spread diseases. The bites of some poisonous lizards, spiders, snakes and scorpions can even cause deaths. म्हणजे बघा, काही पाली अशा असतात, पाली साप, स्पायडर्स म्हणजे विंचू, आणि स्पायडर्स म्हणजे कोळी, आणि स्कॉर्पिनोज म्हणजे विंचू, हे जर का आपल्याला चावले तर आपला जीवसुद्धा जाऊ शकतो. इफ वाईल्ड एलिफंट म्हणजे जंगली हत्ती जर का एंटर्स ह्युमन सेटलमेंट्स, जर का मानवी वस्तीमध्ये आला, दे क्यूज अ लॉट ऑफ डिस्ट्रक्शन. म्हणजे तो खूप मोठ्या प्रमाणावर काय करतो, नुकसान करतो. सम प्लांट्स टू कॅन बी हार्मफुल ॲज फॉर एक्झाम्पल द डॉडर, पार्थिनियम अँड अदर वीड्स. म्हणजे काही ज्या वनस्पती आहेत त्यासुद्धा काय आहेत, अतिशय घातक आहेत. त्याच्यामध्ये डॉडर आणि अदर वीड्स आहेत त्यासुद्धा आहेत. पॉड्स ऑफ द नेटल कॉलोकेशिया लिव्ज कॉज इचिंग. म्हणजे हे जे कॉलोकेशिया लिव्ज आहेत, नेटल्स आहेत, तर यामुळं आपल्या अंगाला खास सुटू शकते. प्लांट्स लाईक ऑलेंडर, लँटाना हॅव स्ट्रॉंग ऑर्डर्स. यांना फार, ऑलेंडर आणि लँटानाला काटे असतात, ते आपल्याला टोचू शकतात. द धोत्रा प्लांट इज पॉइझनस. धोत्रासारखी वनस्पती जी आहे ती खूप विषारी आहे. अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ फंगी अँड ॲलाग इन वॉटर पोल्युट्स ड्रिंकिंग वॉटर. म्हणजे फंगी आणि ॲलाग नावाचे ज्या वनस्पती आहेत त्या म्हणजे पाण्यामध्ये वाढतात. त्यांची अनकंट्रोल्ड ग्रोथ झाली की काय होतं, पाणी दूषित होतं. अँड मे क्युअर्स अ स्प्रेड ऑफ डिसीजेस. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोगप्रसार होऊ शकतो. आता इथे जर का तुम्ही या चित्राचं निरीक्षण केलं तर हा जो बिबट्या आणि सिंह, लॉयन तुम्हाला या ठिकाणी दिसतंय, लेपर्ड आणि लॉयन. तर हे जे आहेत ते वाईल्ड ॲनिमल्स आहेत. Wild animals that hunt other animals for food are called predators. यांना प्रेडेटर्स म्हटलं जातं. का म्हटलं जातं? कारण हे जे वाईल्ड ॲनिमल्स आहेत ते स्वतःच्या अन्नाची भूक भागवण्यासाठी दुसऱ्या ॲनिमलची काय करतात, हंटिंग करतात, शिकार करतात. फॉर एक्झाम्पल टायगर्स, लायन्स, वॉल्स, लेपर्ड्स हे त्याची उदाहरणं आहेत. समटाईम्स ड्यू टू डिफॉरेस्टेशन such animals entered human settlements in search of food. म्हणजे बघा, काही ठिकाणी जंगलांची मोठ्या प्रमाणात तोड झाल्यामुळं हे जे ॲनिमल्स आहेत ते मानवी वस्तीमध्ये प्रवेश करतात. आणि कशासाठी, तर अन्न मिळवण्यासाठी. अँड मे किल डोमेस्टिक ॲनिमल्स ऑर पीपल. आणि काय करतात, डोमेस्टिक ॲनिमलची आणि मानवाची किलिंग करतात, हत्या करतात. तर अशा पद्धतीनं आपण काय केलेलं आहे, हा पाठ अभ्यासलेला आहे. बघा, तर आपण याच्यामध्ये काय काय बघितलेलं आहे ते आपण थोडक्यात त्याची काय करू, उजळणी करू. व्हॉट वी हॅव लर्न्ड. आपण काय शिकलो ते आता आपण बघूया. ग्रोथ, रेस्पायरेशन, एक्सक्रिएशन, रिप्रोडक्शन, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली, मूवमेंट, a definite lifespan,
अँड अ सेल्युलर स्ट्रक्चर आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. म्हणजे ही सगळी काय आहेत लिव्हिंग थिंगची कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ॲनिमल्स ग्रो फॉर सर्टन पिरियड ऑफ देअर लाईफ. प्लॅन्ट्स हावेवर ग्रो ॲज लॉंग ॲज दे लाईफ. म्हणजे ॲनिमलला एक ठराविक वर्षे ॲनिमल्स जगत असतात असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. ॲनिमल्स हॅव स्पेसिफिक ऑर्गन्स फॉर रेस्पायरेशन्स. म्हणजे रेस्पायरेशन करण्यासाठी ॲनिमल्सला ठराविक ऑर्गन्स असतात. व्हायल प्लॅन्ट्स रेस्पायर थ्रू मायक्रोस्कोपिक पोर्स ऑन देअर लीव्स अँड स्टेम्स. The process of eliminating waste products from the body is called excretion. म्हणजे बघा शरीरातून टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणे. The process of eliminating waste products from the body is called excretion. म्हणजे शरीरातील टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी सजीवांमध्ये एक्सक्रिएशन नावाची प्रक्रिया घडते. ऑल लिव्हिंग थिंग्स हॅव द ॲबिलिटी टू रिप्रोड्यूस. सगळ्या सजीवांमध्ये रिप्रोडक्शन करण्याची म्हणजे स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याची प्रक्रिया असते. लिव्हिंग थिंग्स मूव्ह बिकॉज ऑफ ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड टू स्टिम्युली. म्हणजे लिव्हिंग थिंग्स हे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर किंवा हालचाल करू शकतात ते त्यांच्यामध्ये असलेल्या एखाद्या वस्तूला प्रतिक्रिया देण्याच्या क्षमतेमुळे. Plants show spontaneous movements, but they cannot leave their place and go elsewhere as animals do. आता बघा प्लॅन्ट्स शो स्पॉन्टेनियस मुवमेंट्स. वनस्पती हे हालचाल दाखवतात म्हणजे एकाच जागेवरून, परंतु ते इतर प्राण्यांसारखे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकत नाहीत. लिव्हिंग थिंग्स हॅव अ डेफिनेट लाईफ स्पॅन ॲट द एंड ऑफ which they die. Many animals and plants are useful to us in our daily life. म्हणजे खूप प्राणी आणि वनस्पती आपल्याला महत्त्वाचे म्हणजे उपयुक्त आहेत. सम ॲनिमल्स अँड प्लांट्स कॅन बी हार्मफुल टू अस. म्हणजे काही प्राणी आणि काही वनस्पती या हार्मफुल सुद्धा आहेत. द स्मॉलेस्ट युनिट ऑफ अ लिव्हिंग थिंग्स इज द सेल. म्हणजे लिव्हिंग थिंगचं सर्वात छोटं युनिट त्याला सेल असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण लिव्हिंग थिंग द लिव्हिंग वर्ल्ड या घटकामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स अभ्यासलेली आहेत. त्याचबरोबर हार्मफुल आणि युजफुल लिव्हिंग थिंग्सचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. धन्यवाद. आणि तुम्हाला हा जर का व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.